नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील कथा आवडत असतील तर कथेला लाईक करत जात जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे ज्यावेळेस मी नवीन कथा टाकेल त्यावेळेस सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. चला तर मग वळूया पुढच्या भागाकडे. बऱ्याच वेळानंतर दोघांना झोप लागली, परंतु मध्यरात्री मनोजला अस्वस्थ वाटू लागलं. त्याचा श्वास कोंडल्यासारखं होऊ लागलं. त्याच्या छातीवर कोणीतरी दाब देत आहे असंच त्याला वाटू लागलं. त्याचा गळा कोणीतरी दाबत आहे असा त्याला भास होऊ लागला. त्याला ओरडताही येत नव्हतं. कोणीतरी त्याचे हातपाय बांधून ठेवल्यासारखं वाटत होतं. त्याला हालचाल करता येत नव्हती. तो तसाच बेड हलवून मोनिकाला उठवण्याचा प्रयत्न करत होता. मोनिका बाजूला असूनही तिचे तोंड दुसऱ्या बाजूला असल्यामुळे तिला काही जाणवत नव्हते. थोड्या वेळाने मोनिकाला जाग आली आणि घामाघूम झालेल्या मनोजला पाहून ती जोरात किंचाळली. थोड्या वेळाने सर्व काही शांत झाले. बराच वेळ झालेल्या झटापटीमुळे मनोजला थकल्यासारखं वाटू लागलं. मोनिकाने त्याला उठवलं, पाणी प्यायला दिले. या सर्व काही गोष्टी आपल्यासोबतच का घडत आहेत असा प्रश्न मोनिकाला पडू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारचे काका काकू मनोजची विचारपूस करायला आले. त्यांनी त्याची चौकशी केली आणि हे कसं घडलं म्हणून त्यांनी विचारलं. सुरुवातीला मोनिकाने सांगण्यासाठी टाळाटाळ केली, परंतु त्यांनी जास्तच चौकशी केल्यानंतर मोनिकाला राहवलं नाही. मोनिकाला रडू कोसळलं. काकूनी तिच्या जवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिचं सांत्वन केलं. घाबरू नकोस बेटा, जे काही असेल ते सांग, आम्ही तुझी मदत करू. त्यावर मोनिकाने घडलेला सर्व प्रकार सुरुवातीपासून सांगितला. तिचं बोलणं ऐकून हा काय प्रकार आहे हे काकांच्या लक्षात आले. काका म्हणाले, मोनिका बेटा, मला हे काही साधं प्रकरण वाटत नाही. या घरात नक्कीच कोणत्या तरी अज्ञात शक्तीने प्रवेश केला आहे. आमच्या ओळखीचे एक साधू आहेत. आम्ही कधीकधी त्यांचा सल्ला घेत असतो. ते बोलत असतात तेवढ्यात मनोज पायऱ्या उतरून खाली आला. गुड मॉर्निंग काका काकू. गुड मॉर्निंग बेटा. आता कशी आहे तब्येत तुझी? ठीक आहे काका. त्यावर काका पुढे म्हणाले, आपण एकदा या सर्व गोष्टी त्यांच्या कानावर घालू. यातून काहीतरी नक्कीच मार्ग काढतील. धन्यवाद काका, तुम्ही आहे म्हणून आम्हाला आधार वाटतो. आपण लवकरात लवकर त्यांची भेट घेऊ. मोनिका म्हणाली. अगदी काकुळतीला येऊन बोलत होती. त्यांना आधी सांगावे लागेल. त्यांच्या ध्यानाच्या वेळा असतात, त्या दरम्यान आपल्याला भेटता येणार नाही. तू काळजी करू नको, मी त्यांच्याशी बोलून भेटण्याची वेळ निश्चित करून घेतो. काका म्हणाले. मोनिकाला कुठेतरी आशेचा किरण दिसत होता. मनाला कुठेतरी दिलासा मिळाल्यासारखं वाटलं. त्याच दिवशी काकांनी गुरुजींना फोन केला. गुरुजींना सगळी परिस्थिती सांगितली. ते बाहेरगावी असल्यामुळे त्यांना 4-5 दिवस येण्यास जमत नव्हते. त्यांनी त्यांच्या घरी जाऊन अंगारा घेण्यास सांगितले. ज्यावेळेस मनोजला त्रास होईल तेव्हा त्याला लावण्यास सांगितला. काका मनोज आणि राधिकाला घेऊन गुरुजींच्या घरी गेले. त्यांच्या पत्नीने त्यांना अंगारा दिला. मोनिका फार टेन्शनमध्ये होती. या 4-5 दिवसामध्ये आणखीन काय काय पाहावे लागेल याची कल्पना करवत नव्हती. तो विचार करूनच मोनिकाच्या अंगाचा थरकाप उडत होता. मनोजच्या तब्येतीत सुधारणा होत होती, परंतु त्याने आणखी ऑफिसला जाणे सुरू केले नव्हते. सकाळ सकाळ राधिका अंघोळ करून कपडे बदलण्यासाठी
बेडरूममध्ये आली. नुकतीच फ्रेश होऊन आलेली राधिका आणि तिच्या केसातून सुटलेला सुगंध पूर्ण रूममध्ये दरवळत होता. तिचे मोकळे केस, नितळ त्वचा आणि तिचे ते मनमोहक सौंदर्य पाहून मनोज मोहित झाला. तिला मिठीत घेण्यासाठी तो असोसला होता तसा तो उठला आणि त्यांनी तिला बाहुपाशात घेतले. मोनिकाही त्याच्या मिठीत विसावली. त्याच्या दंडाचा स्पर्श होताच ती शहारली. मनोजने त्याचे दोन्ही हात गालाला लावले आणि तो म्हणाला, "खूप सुंदर दिसत आहेस." मोनिकाने लाजून मान खाली झुकवली. त्यांनी तिची मान वर केली आणि तिच्या रसरशीत ओठावर आपले ओठ टेकवले. मोनिकाही त्याला प्रतिसाद देऊ लागली. तेवढ्यात गॅलरीच्या खिडकीचा दरवाजा वाजू लागला. तो दरवाजा एवढा जोरजोरात वाजू लागला की ते दोघेही घाबरले. मनोजनी पटकन खिडकीचा दरवाजा बंद केला. पुन्हा बेडवर येऊन त्याने मोनिकाला जवळ घेतलं. थोड्या वेळाने दोघांनाही झोप लागली. सकाळी अलाराम वाजला. मोनिकाने पटकन अलाराम बंद केला. तिने उठून स्वतःचं आवरलं आणि खाली जाऊन दोघांसाठी नाश्ता बनवला. थोड्या वेळाने मनोजही फ्रेश होऊन खाली आला. दोघांनी मिळून नाश्ता केला. त्यानंतर मनोज औषध घेऊन आराम करायला गेला. मोनिकाने पूर्ण स्वयंपाक आवरला आणि मनोजला जेवणासाठी बोलवायला वरती गेली तर बेडरूममध्ये मनोज नव्हता. तिच्या काळजात धस्स झालं. तिने इकडे तिकडे पाहिलं तर तो तिला गॅलरीत उभा राहिलेला दिसला. तिने एक उसासा सोडला आणि तीही जाऊन त्याच्या बाजूला उभी राहिली. "बरं वाटतंय का?" राधिका म्हणाली. "हो, मी ठीक आहे." आता सतीश हसून म्हणाला. पण घडत असलेल्या घटनांमुळे मन थोडं विचलित झालं होतं. तिला त्याची काळजी आहे हे ऐकून मनात कुठेतरी आनंदही झाला होता. तो मोनिकाकडे पाहत म्हणाला, "मोनिका, काळजी करू नकोस. मी आहे तुझ्याबरोबर." असं म्हणत त्याने तिला मिठीत घेतलं. तसं राधिकाने स्वतःला सावरलं आणि त्याच्या मिठीतून सोडवलं. जेवणाची वेळ झाली म्हणून पटकन खाली निघून गेली. मनोजही तिच्या पाठीमागे खाली आला. दोघांनी जेवण एकत्रच केलं. सगळं आवरून मोनिका वरती आली. बेडवर पुस्तक वाचत पडली. मनोजही तिच्या बाजूलाच मोबाईल पाहत पडला. पुस्तक वाचता वाचता मोनिकाला कधी झोप लागली हे कळालंच नाही. मनोजने तिच्याकडे पाहिलं तर ती पुस्तक हातात घेऊन तशीच झोपी गेली. त्याने तिच्या हातातील पुस्तक काढून बाजूला ठेवलं आणि अंगावरती ब्लँकेट टाकून तो गॅलरीमध्ये जाऊन उभा राहिला. पण बाहेरचं वातावरण काही अस्वस्थ करणारं होतं. आजूबाजूची हलणारी झाडे, त्यांचा होणारा आवाज आणि थंडगार सुटलेला वारा, त्यातच त्याला कोणीतरी असल्याचा भास होऊ लागला. एक थंडगार वाऱ्याची झुळूक येऊन त्याला स्पर्श करून गेली आणि त्याचबरोबर त्या शक्तीने त्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला. तसा 2 पावले तो पाठीमागे गेला. तो धाडकन खाली आदळला. त्या आवाजानेच मोनिकाला जाग आली. तिने बाजूला पाहिले तर मनोज नव्हता. ती त्याला इकडे तिकडे शोधू लागली. तो तिला गॅलरीत पडलेला दिसला. तिने पटकन जाऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काही केल्या उठत नव्हता. म्हणून तिने पाण्याचे हबके त्याच्या तोंडावरती मारले. थोड्या वेळाने त्याने डोळे उघडले. त्याचं डोकंही जड वाटू लागलं. मोनिकाच्या साहाय्याने तो कसाबसा उठला. मोनिकाने त्याला बेडवर नेऊन झोपवलं तर तो तापाने फणफणत होता. त्याला थंडीही वाजू लागली. मोनिका त्याला विचारू लागली, हे सगळं कसं घडलं? त्याला फक्त गॅलरीत उभा असलेलंच आठवत होतं. त्यापुढे काहीही आठवत नव्हतं. जवळजवळ 5 वाजता त्याला जाग आली तर मोनिका त्याच्या बाजूलाच बसलेली होती. तिने त्याच्या डोक्याला हात लावून ताप आहे का ते चेक केलं तर त्याचं शरीर थंड पडलं होतं. तोच मनोजने तिचा हात पकडून तिला जवळ ओढले. तिला त्याचा स्पर्श काही तरी विचित्र वाटत होता.
तिने पटकन त्याचा हात झटकला आणि किचनमध्ये जाऊन दोघांसाठी चहा ठेवला. तेवढ्यात मनोज तिथे आला. त्याने पाठवून तिला मिठी मारली आणि तिच्या मानेवरती किस करू लागला. तिच्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. तो स्पर्श तिला किरसवाना वाटू लागला. ती त्याला म्हणाली, मनोज, तुला बरं नाहीये, तू आराम कर, असं म्हणत तिने तिच्याभोवती असलेला त्याचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचं वागणं आज काहीतरी विचित्र वाटत होतं. त्याच्या डोळ्यात असलेले भाव तेही वेगळेच होते. तिला दरदरून घाम आला. त्याची भीती वाटू लागली. तिने कसंबसं त्याला स्वतःपासून दूर केलं. तो तिच्यापासून दूर होऊन बाहेर सोफ्यावर जाऊन बसला. तोच तिला बाहेरून किंचाळण्याचा आवाज आला. मोनिका पळतच बाहेर आली आणि समोरचं दृश्य बघून घाबरून गेली. कारण मनोजच्या हातात एक चाकू होता. त्या चाकूने तो दुसऱ्या हातावर वार करत होता. त्याचा हात पूर्णपणे रक्तबंब झाला होता आणि तो ओरडत होता. हे काहीतरी तिला विचित्र वाटत होतं. समोरचं दृश्य पाहून ती बेशुद्ध पडण्याच्या अवस्थेत होती. तसंच धावत जाऊन तिने शेजारच्या काकांना बोलावून आणलं. तेही मनोजची अवस्था पाहून घाबरले. त्यांनी मोनिकाला गुरुजींनी दिलेला अंगारा आणायला सांगितला. मोनिका तर घाबरल्यामुळे ते सर्व विसरली होती. तिने पटकन जाऊन तो अंगारा आणला आणि काकांनी लांबूनच मनोजच्या अंगावर टाकला. तोच त्याच्या अंगातून एक पुसटशी प्रतिकृती बाहेर पडल्याचा भास झाला. मनोज बेशुद्ध पडला. सर्वांनी मिळून त्याला बेडवर झोपवलं. काकांनी त्याच्या डोक्याला अंगारा लावला तर त्याचे अंग खूप गरम होतं. मोनिकाने त्याच्या हाताची जखम स्वच्छ केली आणि त्याच्यावर पट्टी बांधली. मनोज झोपलेला पाहताच काका, काकू आणि मोनिका बाहेर सोफ्यावर येऊन बसले. मोनिका पूर्णपणे घाबरलेली होती. तिची अवस्था पाहून काका म्हणाले, मी आजच गुरुजींना फोन करतो. ते आलेत का ते पाहतो. काका म्हणाले, गुरुजी तुम्हाला यातून नक्कीच बाहेर काढतील. काकांनी घरी जाऊन गुरुजींना फोन केला तर गुरुजी सकाळीच आले होते. आज घडलेला सर्व प्रकार त्यांनी गुरुजींना सांगितला. मी सकाळी येतो. त्यांना आंघोळ करून पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडण्यास सांगा. त्यावर मोनिका म्हणाली, काका, माझ्याकडे गोमूत्र नाहीये. तर काका म्हणाले, काळजी करू नको, माझ्याजवळ गोमूत्र आहे. मी तुला आणून देईल. तू ते पूर्ण घरामध्ये शिंपड आणि घराची शुद्धी करून घे. मोनिकाने काकांना होकार दर्शवला. तसं काकांनी घरी जाऊन गोमूत्र आणले आणि मोनिकाला दिले. घाबरू नकोस बाळा, काही वाटलं तर आम्हाला बोलव, आम्ही येतोच. तू आता आराम कर, असं सांगून काका निघून गेली. मोनिकाने रात्रीचे सर्व जेवण बनवले. तिने मोहनला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु मोहन जेवणासाठी उठलाच नाही. मोनिकाही जेवण न करता तशीच झोपली. पहाटे मनोजला जाग आली तर मोनिका बसल्या जागेला सोफ्यावर झोपून गेली होती. त्याने तिच्याकडे पाहिले. त्याला कसं तरीच वाटलं कारण आपल्यामुळे ती बसल्या जागी झोपून गेली हे त्याच्या लक्षात आलं. त्यांनी दोन्ही हातावर तिला उचलून बेडवरती झोपवलं. तिच्या अंगावरती ब्लँकेट टाकून तोही तिच्या बाजूला तसाच झोपून गेला. तो पडल्या पडल्या विचार करू लागला, हे काय आपल्या आयुष्यात चालू आहे, कळायलाच मार्ग नाही. हे कशामुळं घडत असेल? असे एक ना अनेक प्रश्न मनोजला पडले होते. त्याच्या मनामध्ये विचारांचे काहूर माजले होते. उद्याची सकाळ आणखी काय घेऊन येणार आहे आपल्या आयुष्यात माहीत नाही. आता कुठेतरी दोघांमध्ये चांगले संबंध जुळायला लागले होते पण तेही त्यांच्या नशिबी नव्हते. तो बेडवर तसाच पडून मोनिकाचे निरीक्षण करत बोलत होता, या 8-10 दिवसामध्ये पूर्णपणे सुकून गेली आहे. झोपेतही तिच्या चेहऱ्यावरती काळजी स्पष्ट दिसत होती. काय हे आपलं आयुष्य आहे? कुणाची वाईट नजर लागली आपल्याला
हा विचार मनोजच्या मनामध्ये येऊन गेला. काय माहीत उद्याची सकाळ कशी असेल, आणखीन किती दिवस हे सगळं चालणार. मनोज पूर्णपणे अस्वस्थ झाला होता. काही केल्या ते विचार त्याच्या डोक्यातून जात नव्हते. त्या विचारातच रात्री कधीतरी उशिरा मनोजला झोप लागली. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस सर्वात पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल.